ज्या वेळेला मी घरी जाते त्यावेळेला आमच्या मम्मीला मला बघून प्रश्न पडतात जेवणात काय बनवायचं. खूप वेळ जेवणात काय बनवायचं ह्यावर चर्चासत्र आमचा सुरू असतो, पण रिझल्ट हाती तर येतच नाही. त्यानंतर मम्मीच म्हणते की हे बघ, आमच्या घरात एकतर वांगी आहेत नाहीतर बटाटे आहेत, दोन्ही पण तुला चालत नाही, तू खात नाहीस, आता काय करू सांग. मग मी म्हणते ठीक आहे, मुगाची उसळ नाहीतर मटकीची उसळ काहीतरी कर. आणि डाळीची आमटी मला खूप आवडते म्हणून आमची मम्मी प्रत्येक वेळेला ती करतेच. अशा प्रकारे डाळीची आमटी आणि उसळ यावर माझा पाहुणचार खूप छान पद्धतीनं करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी विषयी नाश्त्याचा. नाश्त्यात काय करायचं, मम्मी नाही ग पोहेनं मला पित्त होते, मी काय पोहे खाणार नाही. दुसरं काय करायचं, नाही मला काय नको, आज नाश्ताच नको आहे, तुम्हाला काय पाहिजे तर करून खावा. आता आम्हाला कुठं बनवायचं म्हणून नाश्ता स्किप होतोय. रिटर्न मी आले पुन्हा इकडं. संध्याकाळी रोज मी ह्या दोघींना फोन करते, जेवला काय असं तसं. आराध्याला विचारलं जेवलीस, काय जेवलीस. आराध्या, आज आईने काजू कुर्मा केलाय, आज रव्याचा केक केलाय, आज बिर्याणी केलीये. असे नवनवीन पदार्थ आमच्या घरी रोज बनवले जातात. नाश्त्यात आज खिचडी केलीये आईने, आज दही धपाट केलेत. हे नाश्त्याचे पदार्थ. म्हणजे माझ्या माघारी यांना इतकं सगळं करायला सुचते आणि माझ्या समोर ह्यांना सुचत नाहीत. आणि मला तुझा डाएट असतोय ना, त्यामुळे तुला चालत नाही म्हणून आम्ही केलं नाही. डाएट माझा नेहमी पुढे, एक नंबरला डाएट. कधी कधी तो मला खूप महागात पडतो. ओके, बाय.